पुढे बघूयात भाजपनं रावेर लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा रक्षा खडसेंना उमेदवारी दिली आहे। मात्र त्यांच्या उमेदवारीवरून महायुती आणि महाविकास आघाडीतील सुंदोपसुंदी उघड झाली आहे। भाजपनं बुधवारी महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केली। या यादीत उत्तर महाराष्ट्रातील उमेदवारांचा समावेश होता। रावेर लोकसभा मतदारसंघातून रक्षा खडसेंना पुन्हा एकदा लोकसभेची उमेदवारी देण्यात आली। मात्र त्यावरून जळगावमधील महायुतीच्या नेत्यांमधील सुंदोपसुंदी चव्हाट्यावर आली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना समर्थक आमदार चंद्रकांत पाटील यांनी रक्षा खडसेंच्या उमेदवारीला विरोध केला। रक्षा खडसे यांच्या तिकिटासाठी एकनाथ खडसेंनीच प्रयत्न केल्याचा दावा पाटील यांनी केला। आता असं वाटायला लागलंय की राष्ट्रवादी डमी उमेदवार देते काय? राष्ट्रवादी शरद पवार साहेबांची याला मान्यता आहे की खडसे साहेबांची मग कलागुण आहे की व्यवस्थित उमेदवारी मिळवून घेतली आणि आता एक डमी उमेदवार देऊन महायुतीचा एक उमेदवार निवडून आणायचा, असं असेल तर खऱ्या अर्थाने अभिनंदनच करावं लागेल। रक्षा खडसेंच्या उमेदवारीवर चंद्रकांत पाटील यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे। त्यामागचं कारणही तसंच आहे। रक्षा खडसे यांना भाजपनं उमेदवारी दिली आहे, तर त्यांचे सासरे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत। विशेष म्हणजे महाविकास आघाडीनं ही जागा शरद पवारांच्या पक्षासाठी सोडली। तर वैद्यकीय कारण देत एकनाथ खडसेंनी रावेर लोकसभेतून माघार घेतली। त्यामुळे राष्ट्रवादीकडून कोणाला उमेदवारी मिळणार याविषयी तर्कवितर्क लावले जातात। मी तर माझ्या प्रकृतीच्या कारणासाठी फार पूर्वीपासूनच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच निवडणुका लढवू अशा स्वरूपाचं एक धोरण घेतलं होतं। मला डॉक्टरांनी अजून या संदर्भातली परवानगी दिलेली नाही, त्यामुळे मी रावेर मतदारसंघामध्ये उमेदवारी करू इच्छित नाही। एकीकडे वैद्यकीय कारण देत एकनाथ खडसेंनी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं स्पष्ट केलं। तसंच त्यांच्या कन्या रोहिणी खडसेंच्या संभाव्य उमेदवारीची शक्यता खोडून काढली। मात्र काँग्रेसनं रोहिणी खडसेंच्या उमेदवारीसाठी आग्रह धरलाय की ही जागा शरद पवार गटाचे खडसे साहेबांनी मागितल्यामुळे त्यांना सोडलेली आहे। आणि जरी पवार खडसे साहेब आरोग्याचं कारण सांगत असले तरी त्यांच्याकडे दुसरा उमेदवार आहे ना। प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादीच्या रोहिणीताई खडसे आहेत। आज सुप्रियाताई आणि त्यांच्या पवार सुमित्रा पवार हे जशी लढत आहे तशी मुक्ताईनगरला होऊ शकते। यंदा रावेर लोकसभेची निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता, कारण रक्षा खडसे या भाजपच्या उमेदवार आहेत, तर त्यांचे सासरे एकनाथ खडसे हे त्यांच्या विरोधातील महाविकास आघाडीमध्ये आहेत। त्यामुळे या निवडणुकीत सासरा आणि सून हे एकमेकांच्या विरोधात असल्याचं चित्र पाहायला मिळणार आहे। मात्र रावेरची निवडणूक नुरा कुस्ती तर ठरणार नाही ना, अशी शंका आतापासूनच व्यक्त केली जाते। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।